अहो डब्याचे पप्पा, अहो डब्याचे पप्पा, उठा लवकर. दलिंदर भोकाचा माय उठत पण नाही लवकर. बरा हवा खात झोपला तोंड वासून. गड्या कानापाशी काय गुणगुण करत, झोप बिन देत नाही सुधावर. अहो मी काय म्हणते, कोण तू? अरे तू आहेस का डब्याची माय? मला वाटलं मच्छर बिच्छर होतं की काय. Oh no. लेस गुणगुण करत होत. काय म्हणलं मी आता मच्छर दिसते काय तुले? आणि तू कोण संडासातला डास? जेव्हा जेव्हा काम असतं तवा तवा मरड घेऊन झोपतो. माणूस आहे का अस्वल? रातभर बसतो फोनात काही मी पाहत. बस आता उरक. बोलत नाही म्हणून तू तुपलीच कावाची बडबड करून राहिली. मला वाटलं लेस शांत आहे का न तू, पण दिवसेंदिवस तो आपण नखरा वाढतच चालला. वारे वा नखरेवाला झटका, असा दाबीन तो खटका की तू टर टर करताना 1000 वेळेस विचार करशील. मी बिना असा फटका. काय म्हणलं? असा झटका दावीन की तुमची नानी जग आली पाहिजे. तुला माहिती आहे का मी कोण आहे? हा मावा नवरा. लय खतरनाक आहे बरं मी, माहिती आहे ना? आठवा हो, माहिती आहे मला. अहो वहिनी काय झालं? तुपलीच कमी होती आता, बरा आला. अहो सांगा ना भाऊजी तुमच्या काही भावाले. वहिनी आता आमचा सगळाच भाऊ तुम्हाला देऊन टाकला. आता काय सांगावं तुम्हीच सांगा. कहो भाऊजी, तुम्ही पण लेच वात्रट दिसता मला तुमच्या भावाने. वाटत नाही का तुम्हाला आमच्या तोंडावरून? तुम्ही दोघांनी बिन आज रुद्र अवतार धारण केला. कहून बापा मग बेव संकट पडलं काय? काही म्हणता का भाऊजी? अहो तुमच्यासाठी तर मी जान बिन हाजी रे. जान बिन नका देऊ बापा, न तर नीन माया भावाले भैया. अहो भाऊजी खरं सांगा ना, सगळ्या बायाचे लाडकी बहीण योजनेचे पैसे खाते पुस्तकात जमा झाले, पण हे पैसे काढायला गेले तेव्हा तो बँकेतला साहेब म्हणतो की तुमच्या खात्यात पैसे आले नाही. मी म्हणलं साहेबाले डोळे वाचून पहा, आले असेल. तो जाईल बोकाचा की तुम्ही साहेब आहे का मी साहेब आहे असं मला म्हणला. पण मला म्हणायचं भाऊजी मीनच काय पैसे पाठवणाऱ्याचं भस्क मारलं सांगा बरं. तेव्हा तो साहेब मायावरच वातरला ना. बापरे, साहेबाची एवढी हिंमत नाही तुम्हाला बोलायची. तेव्हा मी नवीन साहेबाची दर्शक दिन सुस्ती केली नाही भाऊजी. म्हणलं असेल तू साहेब तुझ्या घरचा बाबू येऊ ताव तुपल्या घरीच बायकोला दाखवत जा. करे सकाळी काय तुपले आणि तुपल्या बायकोचे भांडणं झाले का? हेच तुपला चेहरा माझीनं बोचकल्यासारखा दिसून राहिला. घरात बायकोचे फटके खातो आणि बाहेर शेर बनतो का? वा रे वा साहेब. अरे येताव घरी दाखवत जा. मी साधी सुधी बाई नाही. मग म्हणा माहिती आहे का बाबू तुले? तेव्हा ते साहेब म्हणाले मला काय करायचं? हा तुले काय करायचं? अरे माहीत करून घे, पुढं कामात येईल. नांदच खुळा करून टाकते मी जो माया नांदी लागतो त्याचा खुळखुळा. Oh no. तेव्हा साहेब म्हणतो अहो ताई तुमची केवायसी झालेली नाही. आता आला कधी सरळ रस्त्यावर तेव्हाच काय बोलाले तू तोंड का पडलं होतं? पुन्हा भाऊ मला साहेब उलटून म्हणला हो नांदच खुळा बाई, बस झाला ना आता चपर चपर. तोंड खापराचं असतं तर कधीच फुटलं असतं. काय म्हणलं बाबू ऐकू नाही आलं? म्हटलं आधार कार्डाची झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स आणि केवायसी फॉर्म उद्या घेऊन या. म्हणून मी डब्याच्या पप्पाला उठवत होते की तुम्ही मला आधाराचं कार्ड कुठे ठेवलं ते मला सांगता का, म्हणून मी यांना उठवत होते. पण या काळ तोंडे मेल्यानं तू गाणं सुरू केलं. लेव बघले भाऊजी मी धनावानी. जाऊ द्या वहिनी, काही धरत जा काही सोडत जा. अहो भाऊजी काय काय धरा काय काय सोडा, योच मोठा पेच ना. अय तुला काही रीत भीते का? असं शिकवलं का होतं माय बापा? हा अहो ते पवन आला घरी चहा पाणी करायचा ते सोडून गेलं आणि तू सद्दळण चालू तो भरडणं. अय वंडावळ्या शेंडीले कळ्या कळपुटणे, तुला तर घरात साखराचं पोत चहा पत्तीची थैली चालून टाकली. वा रे वा फुकटचा मोठेपणा करतो. वा रे वा म्हणतो चहा कर. घरात साखरेचा दाना नाही. ते मी ऍसिडिटीमुळे चहा बंद केला म्हणून वाटलं मायावरची साखर उरायला असेल. अहो काही लाज वाटू त्या जनाची नाही तर मनाची. काय ते दाती चकता माय बोकड्यावानी बोचरा मागे दिसतो. अहो काही लाज शरम धरा डब्याचे पप्पा. लोक किती करते आपल्या बायको लेकरासाठी. आता मी 24 घंटे तुपल्या सेवेत आहे, काय करू आणखीन? अहो काही नसती सेवा, बोली बामणाची करणी कसायची. सेवा तर कोणी बिन करत. कोणी बी म्हणजे कोणी दुसरं तिसरं आहे काय? करे तू आडवा झालता उभा. मी तुला काय म्हणते आणि तू मला काय म्हणतो? तुला नुसतं एवढंच येतं करे? हा कधी बी अर्थ काढ ना. मजा केली तुला झालं. तुला काय वाटलं राजबी झाला काय? आला तर येऊ दे मग. तुपला आधार कपाटाच्या खाली पांढरा डब्यात ठेवलाय, काढून घे काय का ते बिन काढून देऊ? बरं बिन लय चावं ठेव तू डांबरेल तोंडाचे. घरात करते काय मग तू? चाल रे बावले तू, नंतर दाखवतो मी मावा खिसका. मला वाटलं लग्नानंतर जीवनामध्ये भक्का मानंद असेल. माहिती भाऊ असंच मला वाटलं.
अरे कशाचा आनंद पिनन भाऊ आणि कशाचं सुख. अरे लग्न म्हणजे अंगावर पाडून घेतलेलं दुःख. अरे भाऊ काय विचारतो. बरं आहे जे चालू आहे. बायको सकाळपासून जे किरकिर चालू करते की झोपेपर्यंत कसं सांगावं. अरे हेच मला कळत नाही. अरे भाऊ मला पण कसं नसं झालं बरं. अरे येतं काहीच नाही. तो बिन उद्या एकदा मग तुला समजेल काय असतं. कसा करून गेला मायच पदत पडला करून माय. काय पाप केलं होतं पण मी. जाऊ दे माय मेले नेहमीच कटकट. लग्न पाहिला चांगला दिसत होता. मला काय माहिती हो असा राक्षसी अवतार निघेल. जाऊ दे माय आधार कार्डाची झेरॉक्स फिरक तरी काढून घेते. बाबू इथं झेरॉक्स निघतं का. हा बस बस बर बसते. अहो मी काय म्हणते मला झेरॉक्स काढून मिळेल का. अय नाट्या चड्डी पाट्या काढून दे पटकन झेरॉक्स. हा कोण काढू का पण दे. करे तोंड सगळ्या तुला माहित नाही करे कोणती झेरॉक्स काढणं पडते. करे वास सुट्या आणि पसपस्या लग्न व्हायला का तुला. हा काऊन आहे का बाबा एखादी बायको बिको. हा काऊन आहे का बाबा एखादी बायको बिको. करे रसगुल्ल्या बायको बिन म्हणतो ना आहे का म्हणतो एखादी ती पा म्हणतो. करे रात्री तरी बायको तुला जवळ झोपू देत नाही काय. काऊन लिहस तो बायाकडं पाहून किती किती करतो. अरे घरच्या पिठातच पाणी टाकून मळत जाय म्हणजे इकडे तिकडं भटकाचं तुला काम पडणार नाही. करे तू पाण्याला उकळा आल्या आणि पसपस काऊन करून राहिला. तोया नागे म्हणून हातात बर का. नांदच खुळा म्हणते म्हणे करते मी समोरच्याचा खुळ खुळा. वा रे वा पिस्तुल्या. हा हे काय झालंस जायचं मला कुठे तो दुकानात मग मुक्काने राहायचं. वा रे वा लाल सगळ्या. बापरे बाप सगळ्या लाडक्या पहिले भावाचं घर सोडून बँकेच्या दारी दिसून राहिल्या. कुठून घ्या केवायसीचा फॉर्म भरून आता. बरं बाबू तूच केवायसीचा फॉर्म भरतो का. हा मीच भरून देतो फक्त दार बनाते बरं. हा देते ना बरं बाबा. हा सांगा तुमचं नाव. घे नांदच खुळा. हो बाई डोक्यामध्ये काही भेजा बिजा का काढून घेतला कोणा. कहून कहून नाव विचारलं गाणं नाही. करे काया डुकरा लाल गांड्या माकडा तुला कानाची पडते पडते फाटले काय. तुला नावाचं ऐवजी गाणं ऐकू येतं. कानाची पडते बसून देऊ काय. राहू दे बाबा मला वाटलं गाणं नाव सांगलं काय. येते का तुमचं नाव मग. बरं बरं नवऱ्याचं नाव. हा घे मान झुल्या. आडनाव तोंडात मारे झापड्या. कोणाचं तोंड पाहिलं बापा आज. अरे कशाला शिजून घेतो मला केवायसी करायला. बापरे बाप काही रात नाही वाटतं बापरे आता. काय मग बापा धडकन साहेब आपलं पोटाचं मडकं हलवत हलवत बाहेर आला. आणि आज सर्व डाऊन असल्यामुळे केवायसी होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्या असं सांगून गेला. मग काय चक्रान मकरा शांताबाई. मग कसा वाटला मंडळी कॉमेडीचा किंग. कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.